नमस्कार फ्रेंड, आज आपण चिकनची रेसिपी बघतोय। छोटासा व्लॉग आहे। मी चिकन कशा पद्धतीने बनवते, मॅरिनेट न करता किंवा न शिजवता झटपट कशी रेसिपी बनवायची ते आज आपण बघूया। इथं अगोदर मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकते। तेल छान गरम होऊन द्यायचं। तोपर्यंत आपण साहित्य बघून घेऊया। इथं मी 4 छोटे कांदे घेतलेले आहेत, ते बारीक कट करून घेतले। एक टोमॅटो घेतलाय, तो कट करून घेतलेला आहे। इथं मी वाटण तयार केले, खोबरं, लसूण, आलं आणि थोडीशी कोथिंबीर याचं वाटण तयार केले। इथं मी आलं लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे, ते आपण आपलं चिकन तयार झाल्यानंतर वरून टाकण्यासाठी कट करून घेतलेली आहे। इथं मी तेल गरम करायला ठेवले। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। तेल झालेलं आहे गरम, तर आपण कांदा टाकून घेऊया। कांदा छान थोडासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। चिकन असल्यामुळे याला जास्त काही अगोदर शिजवून वगैरे घ्यायची काही गरज नाही। अशा पद्धतीने जरी बनवलं तरी ते छानच होईल। हे बघा, कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे इथं आणि ते धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला, थोडा पण कच्चा राहू द्यायचा नाही। हलकासा लालसर रंग येईपर्यंत भाजायचा आहे। मी शक्यतो शिजवून वगैरे घेत नाही अगोदर किंवा मॅरिनेटिंग करून घेत नाही। असं जरी बनवलं तरी झटपट बनते ती रेसिपी। कांदा भाजायला थोडंसं अजून 2-3 मिनिटात कांदा भाजून जाईल। थोडं हलवत राहायचं आपल्याला। एकदा नक्की ट्राय करून बघा, कसं होतंय नक्की कमेंट करून सांगा। छान आपण भाजून घ्यायचंय कांदा आपल्याला। भाजत झालाय कांदा आपला, आणखी एखाद मिनिट जर भाजला मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकू। हे बघा, कांद्याचा रंग हलकासा चेंज झालेला आहे इथं। हे बघा, कांदा भाजून झालेला आहे, तर याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया। एक टोमॅटो धुवून स्वच्छ करून कट करून घेतलेला आहे। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला। कच्चा नाही राहिला पाहिजे टोमॅटो, थोडासा कच्चा राहिला की भाजीला पण कच्चेपणाचा वास येतो। त्यामुळे टोमॅटो थोडं मऊ होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे। टोमॅटो व्यवस्थित भाजला की मग आपण आलं लसणाची पेस्ट टाकू त्याच्यामध्ये।
अजून एखाद मिनिटभर टोमॅटो भाजला सॉफ्ट होऊन जाईल. टोमॅटो भाजलेला आहे आपला. आता काय करूया, ही आले लसणाची पेस्ट जी बनवलेली आहे याच्यामध्ये टाकून घेते मी. व्यवस्थित सगळे पुसून छान असं परतून घ्यायचं. पेस्ट टाकल्याबरोबर हलवा सुटला बघा. तोपर्यंत काय करते, थोडंसं 2 ग्लास पाणी गरम करायचं होते. आलं लसूणची पेस्ट आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची आपल्याला. लसणाला पण थोडीशी कच्ची स्मेल येते, त्यामुळे ती व्यवस्थित भाजून घ्यायची. आणि नंतर त्याच्यामध्ये हे आपण हिरवं वाटण तयार केलेलं आहे, आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे टाकायचं. आणि छान परतून घ्यायचं. मसाला भाजून घेऊपर्यंत आपलं पाणी पण गरम होते. शक्यतो भाज्यांमध्ये पाणी गरम करूनच टाकायचं, त्याची टेस्ट बदलत नाही. व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला. इथं मी अर्धा किलो चिकन घेतले, ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे अगोदरच. मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला. गॅस थोडा स्लो करते मी. आता त्याच्यामध्ये आपले सुके मसाले टाकूया. थोडीशी हळद टाकते मी. हे मी जिरेपूड आणि धनेपूड तयार करून ठेवते ते टाकते. ही धनेपूड टाकली थोडीशी. आपले लाल तिखट याने 3 चमचे टाकते, छोट्या चमच्याने. 3 किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. मी थोडंसं वाढत देईन की वरती. चिकन किंवा मटण थोडंसं तिखट असलं की छान लागतं ते. छान असं परतून घ्यायचं आहे. मसाला व्यवस्थित भाजला पाहिजे. एखाद मिनिटभर भाजून घ्यायचं. आणि हा इथं मी एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतला आहे, तर मी थोडंसं छोट्या चमच्याने म्हणजे एखादा चमचाभर टाकते. परत मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा. मस्त वास सुटलेला आहे. नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. चिकन असल्यामुळे याला शिजायला काही भरपूर टाइम लागत नाही. इथं आपलं पाणी गरम झालेलं आहे. मी याच्यातलं थोडंसं पाणी मसाला भाजण्यासाठी टाकते. याने काय होतं, थोडंसं पाणी टाकून अगोदर शिजून घेतल्यानंतर भाजीला छान कट येतो. मसाला छान शिजून घ्यायचा आहे पहिला आपल्याला. थोडासा मसाला शिजला की मग याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया. जास्त रस्सा नाही बनवणार आहे, थोडीशी ग्रेव्ही टाईप पण बनवते आज. बघा रंग काय सुरेख दिसतोय. जवळून बघा कसं दिसतंय, छान आहे ना. मसाला हे बघा, तेल कसं छान सुटले आपल्या इथे. कट आलेला आहे छान या मसाल्याला. आता मी याच्यामध्ये चिकन टाकून घेते. चिकन टाकायचं याच्यात आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. पाणी पण आपलं गरम झालंय. आता गॅस बंद करून घेते मी इकडचा. चिकन शिजायला जास्त टाइम पण लागत नाही आणि जास्त पाणी नाही टाकलं तरी चालेल. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मी ग्लास
भर पाणी किंवा अर्धा ग्लास टाकेल। हे बघा छान असं परतून घ्यायचं चिकन। जवळून बघा कसं दिसते। छान असं परतून घ्यायचं। याच्यामध्ये मीठ टाकले, अर्धा चमचा मीठ टाकते। नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने चिकन। मटणाला अगोदर भरपूर तयारी मॅरिनेट किंवा शिजवून घ्यावं लागतं, तसं याला काही शिजवायची गरज नाहीये। हे अगदी 5-6 मिनिटात शिजून जाईल। तर मी इथं थोडंसं गरम केलेलं पाणी ओतते, ग्लासभर पाणी ओतते मी। इथं चिकन आम्ही दोघंच खातो, मी आणि आमचे हे, त्यामुळे मी थोडीशीच भाजी बनवते। आमच्या सासूबाई नॉनव्हेज खात नाहीत, त्यामुळं हे आमच्या दोघांसाठी त्या व्हेज आहेत। हे बघा असं ग्रेव्ही टाईप बनवायचं। आमच्या ह्यांना ग्रेव्हीवालं चिकन हवं होतं आज, म्हणून मी थोडंसंच पाणी ओतते त्याच्यामध्ये। हे आले लसणाची वाटी खंगळून ओतते थोडंसं पाणी। हे बघा छान असं 7 ते 8 मिनिट याला आपण शिजवून घेऊया। बघा कसं दिसते। एक 7-8 मिनिटात शिजून जाईल चिकन, आपलं रेडी होईल। अगदी 5 ते 6 मिनिटात आपलं चिकन हे शिजत आलंय बघा। पण चमच्याने थोडंसं असं हे करून बघूया। हे बघा सॉफ्ट झालंय पूर्ण। हे बघा चमच्याने जरी हे केलं तरी ते लगेच तुटलेलं दिसते आपल्याला, त्यामुळं आपलं चिकन रेडी झालेलं आहे। ह्याला खूप काय अशी तयारी करायची काही गरज नाही आहे, किंवा जास्त काही साहित्य लागते असं पण काही नाही। हे बघा भाजीला किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि वास तर घरभर पसरलाय। आपले चिकन तयार झालेलं आहे। आपण गॅस बंद करून घेऊया आणि याच्यावरून कोथिंबीर टाकून घेते। कोथिंबीर टाकताना अजिबात कंजूसी करायची नाही। हे बघा याला आपण छान असं मिक्स करून घेऊया। दिसते की नाही छान। तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली रेसिपी। आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कसं झालं आहे चिकन, हे बघा छान ना।